भारतीय परिचारिका निमिषा प्रिया यांची फाशी अखेर तात्पुरती टळली आहे। 16 जुलैला होणारी ही शिक्षा केरळचे ग्रँड मुफ्ती शेख अबूबकर अहमद यांच्या अथक प्रयत्नांनी तात्पुरती थांबली आहे। ही कहाणी आहे मानवतेची, धार्मिक सौहार्दाची आणि एका स्त्रीच्या जीवनासाठीच्या लढ्याची। चला जाणून घेऊया नेमके प्रकरण काय। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। निमिषा प्रिया मूळची केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील। 2008 मध्ये ती नोकरीसाठी यमनला गेली। तिथे तिने रुग्णालयात काम केलं। नंतर तालाल अब्दो महदी या यमनी नागरिकासोबत स्वतःचं क्लिनिक सुरू केलं। तालाल याने तिचा पासपोर्ट जप्त केला आणि तिला आपली पत्नी म्हणून खोटी कागदपत्रे बनवून तिचा छळ केल्याचा आरोप निमिषाच्या कुटुंबाने केला आहे। 2017 मध्ये निमिषाने पासपोर्ट परत मिळवण्यासाठी तालालला केटामाइनचं इंजेक्शन दिलं, पण ओव्हरडोसमुळे तालालचा मृत्यू झाला। या प्रकरणी यमनच्या न्यायालयाने 2020 मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावली। 2023 मध्ये यमनच्या सर्वोच्च न्याय परिषदेने तिची अपील फेटाळली। तेव्हापासून ती सनअच्या तुरुंगात आहे। अशातच आता या प्रकरणात केरळचे ग्रँड मुफ्ती शेख अबूबकर अहमद यांनी पुढाकार घेतला आहे। कोझिकोडचे हे सुन्नी धर्मगुरू अखिल भारतीय सुन्नी जमीतुल उलमाचे सरचिटणीस आणि जमिया मार्चचे संस्थापक आहेत। या प्रकरणाविषयी बोलताना शेख अबूबकर म्हणाले, इस्लाम धर्म मानवतेची शिकवण देतो। खुनाची शिक्षा मृत्यूदंड असली तरी पीडित कुटुंबाला क्षमा करण्याचा अधिकार आहे। त्यांनी यमनमधील विद्वानांशी संपर्क साधला। 10 जुलैला केरळचे काँग्रेस आमदार चांडी ओमेन यांनी शेख अबूबकर यांना विनंती केली। त्यांनी यमनमधील सुफी विद्वान शेख हबीब उमर बिन हाफिज यांच्याशी संपर्क साधला। शेख हबीब यांनी तालालच्या कुटुंबाशी चर्चा सुरू केली। तालालचा भाऊ हौदेदा न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश आणि शुरा परिषदेचा सदस्य आहे। त्याने शेख हबीब यांच्या सल्ल्याने चर्चेत सहभाग देखील घेतला होता। 15 जुलैला यमनी विशेष फौजदारी न्यायालयाने निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती दिली। न्यायमूर्ती रिझवान अहमद अल वझरी आणि अभियोक्ता स्वारीमुद्दीन मुफद्दल यांनी आदेशावर स्वाक्षरी केली। ही स्थगिती अनिश्चित काळासाठी आहे। शेख अबूबकर यांच्या मध्यस्थीमुळे तालालच्या कुटुंबाशी संवाद शक्य झाला। यामुळे आता आशेचा किरण दिसू लागला आहे। तालालच्या कुटुंबाने क्षमादान द्यावं किंवा ब्लड मनी स्वीकारावे यावर मात्र अद्याप चर्चा सुरू आहे। निमिषाच्या फाशीला स्थगिती मिळाली असली तरी तिची सुटका अद्याप अनिश्चित आहे। यमनमधील डमर येथे तालालच्या कुटुंबाशी आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरू आहे आणि शेख हबीब उमर यांचे प्रतिनिधी हबीब अब्दुर्रहमान अली मशहूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ या प्रयत्नांना पाठबळ देत आहे। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जुलैला ठेवली आहे। शेख अबूबकर अहमद यांनी निमिषा प्रियाच्या प्रकरणातील हस्तक्षेप हे मानवतेचे आणि धार्मिक सौहार्दाचे प्रतीक आहे। त्यांनी धर्माच्या सीमा ओलांडून यमनमधील धार्मिक आणि कायदेशीर नेत्यांशी समन्वय साधून निमिषाला जीवनदान मिळवून देण्याचा विडा उचलला आहे। शेख अबूबकर यांचे हे मानवतावादी कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।